निवडणुकीनंतर उज्ज्वल निकम पुन्हा कोर्टाच्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। राजकीय इनिंग नंतर आता नव्या केसची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे। श्रीफाट्यातील सामूहिक बलात्कार हत्या प्रकरणात ते आता लढणार अशी माहिती मिळते। श्रीफाट्याच्या मंदिरात 3 पुजाऱ्यांनी बलात्कार करून एका महिलेची हत्या केलेली होती। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आदेशाने उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे। श्रीफाटा येथील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या एका महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेचा जलद गतीने तपास करण्यात येईल आणि या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात यावा। तसेच या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाणे नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि गृह विभागाचे प्रधान सचिव यांना दिल्या। तर आपण पाहतोय निवडणुकीनंतर उज्ज्वल निकम हे पुन्हा ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। नवी केस त्यांच्यावर खरं तर सोपवण्यात आलेली आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने त्यांची नियुक्ती करण्यात आल्याचं सध्या समोर येत आहे। राजकीय इनिंग नंतर नव्या केसची जबाबदारी ही उज्ज्वल निकम यांच्यावर सोपवण्यात आल्याचं सध्या समजतंय। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमच्या प्रतिनिधी शिल्पा सध्या आपल्यासोबत आहेत। शिल्पा, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, निवडणुकीनंतर आता उज्ज्वल निकम पुन्हा एकदा ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच गौरी, श्रीफाटा येथील मंदिरात आश्रयासाठी गेलेल्या एका महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या घटनेचा जलद गतीने तपास करण्यात येईल। या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करून हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात यावा। तसेच या प्रकरणी विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे नवी मुंबई पोलीस आयुक्त आणि गृह विभागाचे प्रधान सचिव यांना दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा होईल या दृष्टीने या प्रकरणी कार्यवाही करण्यात येईल असे मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलेलं आहे। त्यामुळे आता उज्ज्वल निकम आपल्याला पुन्हा ॲक्शन मोडवर पाहायला मिळणार आहेत गौरी। हो, नक्की शिल्पा, धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।